अहिल्यानगर हादरला, जिल्हा परिषद सदस्यावर जीवघेणा हल्ला, एकाचा डोळा फोडला, 50 लाखांची लूट. अहिल्यानगरच्या अरणगाव बायपास चौकात घडलेल्या थरारक दरोड्यानं संपूर्ण जिल्हा हादरलाय. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलवाडे तसेच त्यांचे सहकारी प्रकाश जंगम आणि सोनालाल माळी यांच्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला करून तब्बल 50 लाख रुपयांची रोकड आणि 15 ते 16 तोळे सोने लुटण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. प्राथमिक माहितीनुसार अक्षय मोहिते, राजू मोहिते यांच्यासह सुमारे 15 जणांच्या टोळीनं हा हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी तिघांनाही बेदम मारहाण केली. या माणूस मारहाणीत एका जखमीचा डोळा पूर्णपणे निकामी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामगारांनीच कट रचून हा दरोडा घातल्याचा संशय व्यक्त होत असल्यानं प्रकरण अधिकच गंभीर बनलं. भर दिवसात झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. घटनेची माहिती मिळताच प्रकाश पोटे आणि हितेश बलडोटा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असून आरोपींचा शोध सुरू आहे. मारहाण, डोळा निकामी आणि लाखोंची लूट. अरणगाव बायपासवरील या थरारक घटनेनं अहिल्यानगरच्या कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. मी अविनाश नलवाडे, मी जिल्हा परिषद सदस्य आहे माणगाव तालुका निजामपूर गाणामधून. काही दिवसापूर्वी माझे ते 4-5 वर्षापूर्वी अक्षय मोहिते, राजू मोहिते काम करत होते माझ्याकडे आणि सतत त्यांनी काम करत होते आणि कामाचं माझ्याकडेच ते काम 5 वर्ष काम करत होते. काही दिवसापूर्वी माझ्याकडे काम, माझ्या हॉटेलचं काम चालू आहे, ते ऑल कंपाऊंड करत होते. त्या निमित्ताने ते आले होते. त्यावेळेला मी मुंबई ठिकाणी होतो, त्यावेळेला माझी काही भेट झाली नाही. परत त्यांनी फोनवरही कॉन्टॅक्ट झाला की सर आपल्याला माझ्याकडे मला लवकर पाऊस लवकर चालू असल्यामुळे पडल्यामुळे त्या अगोदर मला ते वॉल कंपाऊंड करायचं होतं. त्यांनी ते बोलून मला जेवढं फास्ट करता येईल तेवढं येतं. ते बोलून माझे सर त्यांना जे माझे आहेत जोड्या आहेत त्यांना पेमेंट द्यायला लागेल आणि तिथं तुम्ही येऊन पेमेंट द्या, लगेच गाडीमध्ये तुमच्यासमोर भरतो आणि लगेच मी निघतो. या निमित्ताने मला पुण्या ठिकाणी आज काही माझ्या मला जे काही मला पेमेंट द्यायचं होतं माझ्या पार्टीला, त्या निमित्ताने मी पुण्या ठिकाणी जाणारच होतो. त्या ठिकाणी पुढे मी इकडं अहिल्यानगर या ठिकाणी आलो. मला पहिला ते बोलले की पहिले सुपाई इथं आपण भेटूया आणि तिथून तुम्ही द्या सेट तुम्ही निघून जा. त्यानंतर सुपाई ठिकाणी मी येत असताना पहिला सुपाई ठिकाणी आलो. त्यानंतर मी फोन केला, ते आतमध्ये होते. त्या निमित्ताने ते बोलले की तुम्ही सेट अहिल्यानगरला, तिथे माझे नातेवाईक पण आहे, माझी बहीण आहे, तर तिथे मी तुम्हाला त्यांच्यासमोरच पेमेंट हातात द्या, तुम्ही पेमेंट देऊन निघून जा. म्हणून त्या ठिकाणी मी अहिल्यानगरवरून इथून सुपावरून अहिल्यानगरला गेलो. अहिल्यानगर जात असताना तिथे मी त्यांच्यासमोर आला, मला दाखवली माणसी त्यांची घरे बिरे आणि पेमेंट द्यायचं बॅगेतून मी पैसे काढत असताना पेमेंट काढता लगेच त्यांनी समोर 5-6 जण तिथे उभे होते. होत असताना त्यांचेच नातेवाईक होते सगळे भावभाव. तेवढे लगेच माझ्या खाली उतरवला. म्हणा त्यांनी सर खाली येऊन पेमेंट द्या जरा आमच्या हातात आणि दक्षिणा द्या. त्यांनी मी देत असताना खाली उतरलो, ड्रायव्हर पण खाली उतरला आणि देत असताना लगेच त्यांनी माझ्या डोक्यामध्ये पहिला पाया फटका टाकला रोडचा, नंतर डोक्यात टाकला. डोक्यात देत असताना लगेच माझ्यासोबत असणारे माझे मित्र प्रकाश जंगम आणि माझे सहकारी एक मित्र असे 3 जण आम्ही गाडीमध्ये होतो. रोडच्या साईडला त्यांचे घरं आहेत. तिकडे दौंडवरून येताना अहिल्यानगर एक्सप्रेस हवेच्या साईडलाच मी तिथे त्यांचे घर आहेत. त्या ठिकाणी जी घटना घडत असताना लगेच मी खाली पडलो. लगेच माझ्या डोक्यामध्ये वारबीर केले रॉडचे, त्यांच्या डोक्यामध्ये वार केले. असे वार का तिघांनी आम्ही जखमी खाली झालो. तसेच आम्ही आमचा जीव वाचवत लगेच त्यांनी आमच्या गळ्यातली चेन, हातातले ब्रेसलेट, अंगठ्या, मोबाईल काही वस्तू घेऊन गेले. गाडीतली माझी कॅश होती, गाडीमध्ये माझ्या 50 लाख रुपये कॅश होती. कारण मला जमिनीचा मी ज्यावेळी इलेक्शनला उभा राहिलो होतो त्यावेळी मी माझ्या पार्टीकडून पेमेंट घेतला होता. त्यावेळी त्यांना पेमेंट द्यायचं होतं आणि ह्यांना काय पेमेंट 1 लाख रुपये द्यायचा होता. असे मी पेमेंट घेऊन आलो होतो घरना आणि या निमित्ताने सगळे माझे पेमेंटचे पैसे पण माझे सगळे घेऊन गेले. माझे गळ्यातल्या चेन होती, एक ब्रेसलेट होता, अंगठ्या होत्या माझ्या, तेही घेऊन गेले. माझ्या मित्राची चेन गळ्यातली, त्याचा ब्रेसलेट, त्याचा मोबाईल, त्याची चेन, सगळ्यांची आमच्या तिघांच्या चेन, सगळं जेवढं सोनं पैसे सगळं घेऊन गेले. घटना आपले इथून 3 किलोमीटर ठिकाणी ही घटना घडली. नगरच्या मेन रोडला, हा एक्सप्रेस हायवेच्या साईडलाच. आता तुमची मागणी काय आहे? माझी प्रशासनाला एवढीच मागणी की माननीय SP साहेब असतील, ते PI साहेब असतील, लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन जी काय गेलेली आमची जे आमच्या दरोडा टाकला आहे त्यांनी दरोडाच असं म्हणण्याचं काही गोष्ट नाही. कारण आमची दिशाभूल केली त्यांनी
आणि लवकर आमचं जेवढे करून त्या चोरांना पकडून आमचे जे मुद्देमाल काय जे चोरीचे वस्तू नेले ते लवकर मिळाव ही त्यांच्याकडे मागणी करतो आणि त्यांच्या नावं काय होतं? कडक कारवाई करावी ही मी त्यांच्याकडे मागणी करतो. अक्षय मोहिते, राजू मोहिते असे दोघं सख्खे भाऊ आहेत आणि तेच माझ्याकडे किती 4-5 वर्षात काम करत आहेत.